नमस्कार मित्रांनो, कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुर। मित्रांनो, मथुरबद्दल आजची अपडेट काय, मथुर आज कुठे आहे, तसेच मथुर कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत 100% आणि खात्रीशीर सांगणार आहे। बरेच जण सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा करीत आहेत की मथुर आता कोणत्या मैदानात पळताना दिसेल, ह्याचंच मी उत्तर घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमार्फत। याआधी मित्रांनो, आपला मथुर 3 ऑगस्ट रोजी गोजूबावी मैदानात पळताना दिसला शिटी संघ। मित्रांनो, सेमीला हार झाली होती मथुर आणि शिटीची। त्याआधी मित्रांनो 30 जुलैला मथुर आणि घरनिकीचा राजा पळाला होता, तेव्हा तिथे गुलालाचा मानकरी झाला होता। 30 जुलै 3 ऑगस्ट नंतर आता मथुर कोणत्या मैदानात पळताना दिसेल, उद्या होणाऱ्या 10 तारखेच्या खासदार केसरी चौदरवाडी मैदानात की 13 तारखेच्या कदमवाडी हिंद केसरी मैदानात। त्याआधी मित्रांनो, आजची अपडेट मथुरबद्दल सांगत आहे। मित्रांनो, आज मथुरला पोहणी दिलेली आहे। आज मथुर आत्ताच पोहणीसाठी गेलेला आहे, तुम्हाला थोड्या वेळातच त्याच्या व्हिडिओ दिसणार आहेत। मित्रांनो, आज मथुरची पोहणी असल्यामुळे तुम्ही समजून गेले असणार मथुर आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे, कारण की पोहणी दिल्यानंतर बैलाला 2 ते 3 दिवस आराम दिला जातो। याचाच अर्थ असा होतो की आपला हिंद केसरी मथुर 13 तारखेच्या कदमवाडी हिंद केसरी मैदानात 100% पळताना दिसणार आहे। जेव्हा पोहणी काढतात बैलाला, तेव्हा बैलाची ती तयारी चालू असते। 2-3 दिवसाच्या गॅपने आपला मथुर कोणत्या तरी मैदानात पळताना दिसणार आहे। म्हणजेच काय मित्रांनो, 13 तारखेला कदमवाडी हिंद केसरीचं मैदान आहे। या मैदानात आपला हिंद केसरी मथुर 100% पळताना दिसणार आहे। वार मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे। श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त कदमवाडी हिंद केसरीचं मानाचं पारंपरिक वर्ष 34वे असलेलं हे पारंपरिक मैदान दिनांक 13 ऑगस्ट रोजी होत आहे। येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे। प्रथम 1 लाख, द्वितीय 80, तृतीय 60, चतुर्थ 40 अशी जरी मित्रांनो बक्षिसं असली तरी मित्रांनो हे मैदान हिंद केसरीचं असल्यामुळे आपला हिंद केसरी मथुर 100% पळताना दिसणार आहे 13 ऑगस्टला। धन्यवाद मित्रांनो।